तर पुरंदर मतदारसंघामध्ये विजय शिवतारे हे शिवसेनेचे उमेदवार विजयी झालेले आहेत। आताची महत्त्वाची बातमी, पुरंदर मतदारसंघातून विजय शिवतारे हे विजयी झालेले आहेत। शिंदेच्या शिवसेनेचे ते उमेदवार होते आणि ते विजयी झालेले आहेत। बारामतीमध्ये अजित पवार यांचा विजय झालेला आहे। काका पुतणे अशी लढत होती, युगेंद्र पवार यांचा पराभव झालेला आहे। तर पुरंदर हे स्वतःकडे ठेवण्यात यश आलेलं आहे। पुरंदरमध्ये विजय शिवतारे हे विजयी झालेले आहेत। आताचे महत्त्वाचे अपडेट्स आपण पाहतोय। अजित पवार 1 लाख त्याहून अधिक मतांनी विजयी झालेले आहेत। तर पुरंदरमध्ये विजय शिवतारे हे विजयी झालेले आहेत। शिवेंद्रराजे भोसले हे सुद्धा साताऱ्यातून विजयी झालेले आहेत। आताचे महत्त्वाचे अपडेट्स आपण पाहतोय। झी24 वर अचूक आणि वेगवान निकाल आपण पाहतोय। विजय शिवतारे हे शिवसेनेचे उमेदवार आहेत आणि ते विजयी झालेले आहेत। पुरंदर मतदारसंघातून ते विजयी झालेले आहेत। त्याचबरोबर अजित पवार हे बारामतीमधून विजयी झालेले आहेत। गंगापूरमधून प्रशांत बंब विजयी झालेले आहेत। प्रशांत बंब 5000 मतांनी विजयी झालेले आहेत। गंगापूरमधून प्रशांत बंब हे विजयी झालेले आहेत। 5000 मतांनी त्यांनी आपला विजय नोंदवलेला आहे। महत्त्वाचे अपडेट्स आपण पाहतोय। गंगापूरमधून प्रशांत बंब हे 5000 मतांनी विजयी झालेले आहेत। अजित पवार बारामतीमधून विजयी झालेले आहेत, तर शिवेंद्रराजे भोसले हे साताऱ्यामधून विजयी झालेले आहेत। महायुतीनं मुसंडी मारलेली आहे। अतिशय महत्त्वाची आणि विक्रमी मतं त्यांना मिळालेली आहेत। विधानसभा निवडणुकीमध्ये राम सातपुते यांचा 13000 मतांनी पराभव झालेला आहे। माळशिरसमधून उत्तम जानकर हे विजयी झालेले आहेत। राम सातपुते यांचा पराभव झालेला आहे 13000 मतांनी। तर केजमधून नमिता मुंदडा हे विजयी झालेले आहेत।